हाय एव्हरीवन, वेलकम टू मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आज आमची जयपूर ट्रिप शेड्यूल्ड आहे. आज रात्री मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 पासून आपली फ्लाईट आहे एअर इंडिया. तर मीनवेल आम्ही इथे लंच करायला आलो आहे ॲट जिंजर विले पार्ले ईस्ट. इथे लंच करून मग विल बी मुव्हिंग अहेड टू T2 इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर इथे आम्हाला लंच करण्यासाठी थोडा चांगला ब्रेक मिळेल कारण लगेज जास्त आहे, त्यामुळे दिस इज द बेस्ट प्लेस टू हॅव लंच अँड देन गो अहेड. बाय द वे, जिंजर एकदम छान डेटअप आहे फॉर द क्रिसमस. आम गोन कवर इट फॉर यू ऑल. तर एकदा बघा, जे काय जस्ट एक ग्लान्स हाव इट इज, आणि एक इव्हनिंग हाय टी करून मग आम्ही विल मूव्ह टू एअरपोर्ट. संपूर्ण जर्नी कवर करणार आहे आम्ही या ब्लॉगमध्ये. ऑल्सो जयपूरचा ब्लॉग सुद्धा लवकरच लाईव्ह होईल, सो स्टे ट्यून. तोपर्यंत चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. काहीच वेळा एकदम गरम गरम आणि मस्त टेस्टी असं दाल तडका, जिरा राईस, सॅलड, पापड आणि चटणी असं सगळं जेवण आमच्यासाठी आलं. खूप छान डिलिशियस हे मील आहे. मजा येते इथे. मला डाल राईस सुद्धा इथे मी एन्जॉय करतो. राजमा सुद्धा ऑसम असतो. दिवाळीत आम्ही थांबलो तर बघा, काही मस्तपैकी एकदम क्रिसमससाठी लिटअप झालंय जिंजर. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की इथे गिफ्ट हॅम्पर सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही समजा काही मीटिंगसाठी आला असाल किंवा कुठल्या डेटवर किंवा कुठल्याही फंक्शनसाठी आला असाल आणि एंड मोमेंटला तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरला असाल, इथे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह प्राईसमध्ये सगळ्या टाईपचे रेंज ऑफ व्हरायटीमध्ये तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळतील. अगदी 800 रुपयापासून सुरू होऊन ते अगदी 4000 पर्यंतचे सगळे असे गिफ्ट हॅम्पर आहेत. इट इन्क्लूड्स चॉकलेट्स, केक्स आणि काही वाईन सुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता काय मस्तपैकी असे हॅम्पर्स इथे सेटअप केलेले आहेत. मी प्रत्येक मोमेंट इथे कॅप्चर करण्याचा एक प्रयत्न केला आहे. सो यू कॅन हॅव जस्ट लुक ॲट इट. आणि यानंतर आम्ही लवकरच आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 साठी प्रस्थान करणार आहोत. आता आम्ही एकदम वेळेवर आहे. तर मेन आपण बघत होतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किती घाई गडबड होती फ्लाईट्सची. फॉर्च्युनेटली आम्ही 4-5 महिने आधीच एअर इंडिया बुक केलं होतं. तर बघूया आता ओव्हरऑल एअरपोर्टचा एक्सपिरियन्स कसा असेल, तो सुद्धा मी इथे कव्हर करणार आहे. तर आता आम्ही निघालो आहोत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं म्हणतो आपण, आणि ह्याचं नाव आहे आपल्या एअरपोर्टचं. तर आम्ही इथे आता पोहोचतोय. तर काहीच वेळात आम्ही इथे पोहोचू. आता ट्रॅफिक झोन नाही आहे कारण की 4 वाजता आम्ही निघालो आहे. जिंजर पासून विलेपार्लेचा जो गरवारेचा ब्रिज आहे तिथून आम्ही डायरेक्टली आता इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचतोय. आणि इथे आपला T2 ची जी वाईब आहे ना, ही काही औरच आहे यार. इथलं जे इंटेरियर आहे, इट इज समथिंग एल्स. तर मी ते सुद्धा काही इथे कलाकृती असेल किंवा छान इंटेरियर मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो स्टे ट्यून. आणि डीजी यात्राबद्दल मला तुम्हाला सांगायचं, जर तुम्ही डीजी यात्रा सुद्धा डाउनलोड केलं असेल तर इथे तुम्हाला सिक्युरिटी चेक इनमध्ये जरा पण लाईनमध्ये ताटकळत उभं राहायची गरज नाहीये. फक्त आपले डिटेल्स, आधार कार्ड आणि बोर्डिंग पास अपलोड केला की आपण पटकन डीजी यात्रामुळे आपण बिना लाईनचे डायरेक्टली सिक्युरिटी चेक इन एफर्टलेस क्रॉस करू शकतो. तर आत आम्ही लगेच आलो काहीच मिनिटात. आणि आता लगेजसाठी आम्ही चेक इन बॅग्स हँडओव्हर केलेत. आणि आता सगळे एअरपोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी बराचसा वेळ आहे आपल्याकडे. तर बघूया आता कसं कसं काय काय आम्ही इथे एक्सप्लोअर करतोय ते. तर अदानी लाऊंज पण बघितलं आम्ही, पण खूप मोठी क्यू होती. तर आम्ही स्किप केलं इथे. आणि बघा, काय आपल्या हिंदू पौराणिक अशा कलाकृतीची मांडणी तुम्हाला इथे दिसेल. काय मुद्रा आहेत, जबरदस्त अशी. ही मला वॉल वाटली, वॉल ऑफ आर्ट मी असं म्हणेन. काय मस्त अशी वॉल ऑफ आर्ट आहे बघा. एक एक मुद्रा जर बघायला गेलं तर कुठे तुम्हाला गरुड अवतार दिसेल, कुठे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची अशी कलाकृती इथे आहे. तर काहीच वेळात आता विमान आपलं इथे लागलेलं आहे पोर्टला. आणि लवकरच आम्ही आता बोर्डिंग करू. तर आपण बघत होतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इंडिगो फ्लाईट्सबद्दल किती गडबड होती. फ्लाईट्स धडाधड कॅन्सल होत होत्या आणि लोकांना त्रास होत होता. मेन म्हणजे एकतर मुश्किलने मिळालेली सुट्टी आणि एवढा झालेला खर्च, त्यात कॅन्सलेशन तर अफोर्ड होणारच नव्हतं. फॉर्च्युनेटली असा काही इन्सिडेंट झाला नाही आणि फायनली आम्ही फ्लाईट बोर्ड केली. तर मस्त असं विमान आहे बघा. आणि आमची जी तिकीट्स वगैरे सगळं, सॉरी, सीट वगैरे आधीच विथ मील असं बुक केलेलं आहे. तर चला, मेन टप्पा जो आहे, विमान डिले न होण्याचा किंवा कॅन्सल न होण्याचा कुठलाही चान्स नाहीये. काहीच वेळात आम्ही टेक ऑफ केलंय. मस्त असा एक्सपिरियन्स आहे. विंडो सीट बसून बसून मुंबईला बघायची जी मजा आहे ना, ती मजा शब्दात सांगताच येणार नाही. ती फक्त फील करता येते. इथून आपल्याला सीलिंग सुद्धा एकदम क्लिअर कट दिसतो. तर आजच्या व्हेज मेन्यूमध्ये मी घेतलंय व्हेज पुलाव, दाल मखनी आहे, अमूलचं दही आहे, त्यानंतर एक बन आहे, चोको लावा, एक डेझर्ट सुद्धा अवेलेबल
आहे आमच्यासाठी. तर इट्स अ पार्ट ऑफ माय मील. तर डिनर त्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड होता तिकीटमध्ये आणि त्यानंतर एक प्रीमिक्स ब्लॅक कॉफी सुद्धा मी घेतलेली आहे. इट वॉज रिअली नाईस जर्नी टू एअरपोर्ट. अगदी वेळेवर आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय, जयपूर एअरपोर्टला आणि इथून आता आम्ही लवकरच हॉटेलकडे पोहोचतोय. रात्रीचे जवळ-जवळ 12:30 वाजलेत. तर बघूया आता इथले मी कुठले-कुठले आता छोटे-छोटे व्लॉग्स बनवणार आहे गाईज. सो स्टे ट्यून. लवकरच मी इथे जयपूरचे आपले सगळे व्लॉग मी जे जे साईट सीइंग करणार आहे ते सगळे आपल्यासाठी कव्हर करणार आहे. सो कीप वॉचिंग मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. सी यू सून इन माय नेक्स्ट व्लॉग इन जयपूर गाईज. थँक यू.